मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिप ॲक्ट अंतर्गत अप्रेंटिसशिपच्या जागा निघालेल्या आहेत आणि या जागा मलंज खंड कॉपर प्रोजेक्टच्या इथे आहेत. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या कंपनीमध्ये, नवरत्न कंपनी आहे, या कंपनीमध्ये या जागा निघालेल्या आहेत. तर या जागांबद्दलची डिटेल माहिती आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. सो हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांचा मलाजखंड ताम्र परियोजन, मलाजखंड कॉपर प्रोजेक्टमध्ये ॲड निघालेली आहे. एंगेजमेंट ऑफ ट्रेड अप्रेंटिस इन मलाजखंड कॉपर प्रोजेक्ट हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंडर द अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961च्या अंतर्गत ही अप्रेंटिसशिप आहे. सो ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम 6/7/2023. 6 जुलैपासून फॉर्म्स ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. आपण ट्रेड वाईज इथे जागा ड्युरेशन आपण बघूयात. ट्रेनिंगचं ड्युरेशन, नंबर ऑफ शीट किती अवेलेबल आहेत, ॲकॅडमिक क्वालिफिकेशन त्यासाठी काय लागेल आणि टेक्निकल क्वालिफिकेशन त्यासाठी काय लागेल, या गोष्टी आपण बघणार आहोत. सो पहिला ट्रेड आहे मेट माइन्ससाठीचा, ज्याची ट्रेनिंग ड्युरेशन 3 वर्षाचं कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि नंबर ऑफ सीट्स या टोटल 10 जागा आहेत. 6 अनरिझर्व, 1 SC, 2 OBC, 1 EWS. ॲकॅडमिक क्वालिफिकेशन तुमचं 10वी पास असणं गरजेचं आहे. मॅट्रिक एक्झाम अंडर 10+2 सिस्टम ऑफ एज्युकेशन ऑर इक्विव्हॅलंट, 10वी किंवा 12वी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पुढचा ट्रेड आहे ब्लास्टर, 2 वर्षाचं डिग्री त्यांची कंप्लीट असणं गरजेचं आहे. टोटल 20 जागा आहेत. NI एज्युकेशन सेम आहे. पुढचा आहे डिझेल मेकॅनिक्स, टोटल 10 जागा आहेत आणि याच्यासाठी 10+2 एज्युकेशन इक्विव्हॅलंट आहे आणि ITI पास असणं, टेक्निकल एज्युकेशन ITI पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे फिटर, टोटल 16 जागा आहेत. टर्नर, टोटल 16 जागा आहेत. यांच्यासाठी 10वी किंवा 12वी प्लस ITI असणं, टेक्निकल नॉलेज गरजेचं आहे. वेल्डर, टोटल 16 जागा आहेत. इलेक्ट्रिशियन, टोटल 36 जागा आहेत. ड्राफ्ट्समॅन, टोटल 4 जागा आहेत. ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल, टोटल 3 जागा आहेत. या संपूर्ण पोझिशनसाठी तुमच्याकडे 10वी प्लस 12 किंवा 12वी प्लस ITI असणं गरजेचं आहे. कम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामिंग असिस्टंट, याच्या टोटल 20 जागा आहेत. सर्वेयर आहे, याच्या टोटल 8 जागा आहेत. ही कंपनी मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. सो जॉबचं लोकेशन हे तुमचं मध्य प्रदेश असेल. AC रेफ्रिजरेटर मशीन, यांच्या टोटल 2 जागा आहेत. बिल्डिंग कन्स्ट्रक्टर, याच्या टोटल 4 जागा आहेत. कारपेंटर, याच्या टोटल 6 जागा आहेत. प्लंबर, यांच्या टोटल 5 जागा आहेत. हॉर्टिकल्चर असिस्टंट, यांच्या टोटल 4 जागा आहेत. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक्स, यांच्या टोटल 4 जागा आहेत. अशा टोटल 184 जागांसाठी हे अप्रेंटिसशिपची ॲड आलेली आहे. क्वालिफिकेशन, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि एज लिमिट, तर याबद्दलचं थोडक्यात महत्त्वाचं आपण बघणार आहोत. द कॅन्डिडेट मस्ट पजेस रिक्विसाइड क्वालिफिकेशन ॲज लिस्टेड इन द अबो टेबल. तुमच्याकडे अबो टेबलमध्ये मेन्शन केलेलं क्वालिफिकेशन असलं पाहिजे. द कॅन्डिडेट मस्ट बी ITI पास फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह ट्रेड फॉर अप्लाइंग अगेन्स्ट. नंबर 3 ते 17पर्यंतच्या ट्रेडसाठी ITI असणं गरजेचं आहे आणि 1 ते 2साठी द कॅन्डिडेट मस्ट बी 10th पास. सो 1 आणि 2 पोझिशनसाठी 10वी पास किंवा 12वी पास असणं गरजेचं आहे आणि 3 ते 17 पोस्टसाठी तुमच्याकडे ITI असणं कंपल्सरी आहे. द कॅन्डिडेट्स हू हॅव पास ITI इन 2019 अँड प्रायर टू द इयर 2019 विल हॅव टू प्रोड्यूस ॲन ॲफिडेविट. सो 2019च्या अगोदर ज्यांचा ITI झालेला आहे त्यांनी ॲफिडेविट त्यांना प्रोड्यूस करावं लागेल. नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर लागेल. सॉन इन बिफोर अ मॅजिस्ट्रेट यांची साईन लागेल किंवा नोटरी. पब्लिक टू द इफेक्ट दॅट दे हॅव नायदर अंडरगोन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग फ्रॉम एनिव्हेअर अर्लियर नॉर हॅव टेकन एम्प्लॉयमेंट एनिव्हेअर. सो त्यांनी अगोदर कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग घेतलेली नाही आहे अप्रेंटिसशिपची किंवा त्यांनी कुठेही जॉब केलेला नाही आहे, तर याबद्दलची त्यांना स्टॅम्प पेपरवर लिहून ॲफिडेविट करून द्यावं लागणार आहे. 2019च्या अगोदर जे विद्यार्थी पास आहेत. चौथा नोट आहे कॅन्डिडेट्स पजेसिंग हायर प्रोफेशनल क्वालिफिकेशन सच एज डिप्लोमा और B और इक्विव्हॅलंट शॅल नॉट बी कन्सिडर्ड. सो डिप्लोमा आणि B यांच्यासाठी ही अप्रेंटिसशिप नाही आहे, सो ते इथे कन्सिडर केले नाही जाणार. बी कन्सिडर ॲडिशनली कॅन्डिडेट्स हॅविंग हायर अकॅडमिक क्वालिफिकेशन लाईक BA, BSc, BCom etc विल नॉट बी गिवन एनी ॲडिशनल वेटेज. सो ॲडिशनल क्वालिफिकेशन हे सुद्धा 10वीचंच कन्सिडर केलं जातील. त्यांना ॲडिशनल एज्युकेशनचा कुठलाही बेनिफिट दिला जाणार नाही. द एज ऑफ द कॅन्डिडेट शूड बी बिटवीन 18 ते 25. सो 18 ते 25च्या आत तुमचं एज असणं गरजेचं आहे. ॲज ऑन कट ऑफ डेट रिलॅक्सेशन ऑफ 5 इयर्स टू द SC ST हे 5 इयर्सचं रिलॅक्सेशन दिलं तर 30 वर्षापर्यंत ते फॉर्म फिलअप करू शकतात.
और OBC कॅन्डिडेट इन द अपर एज लिमिट ऑल गव्हर्नमेंट गाईडलाईन्स ऑन द मॅटर. OBC असतील तर 3 वर्ष म्हणजे 28 वर्षापर्यंत ते करू शकतात. पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ॲज इंडिकेटेड अगेन्स्ट रिस्पेक्टिव्ह ट्रेडनुसार तो इंडिकेट केला जाईल. स्टायपेंड ॲडमिसिबल अंडर द रूल, गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तुम्हाला स्टायपेंड दिली जाईल. साधारण 6,000 पासून 12 किंवा 15,000 पर्यंत स्टायपेंड दिली जाते, व्हेरी होत असते. सिलेक्शन मेथोडॉलॉजी, द कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ अ मेरिट बेस्ड ऑन देअर मार्क्स ऑप्टेन इन ITI अँड 10th. ITI आणि 10thचा मार्क्सवर तुमचं वेटेज काढलं जाईल. अ वेटेज ऑफ 30% ऑफ मार्क्स स्कोर्ड इन रिलेव्हंट ट्रेड ITI, अ वेटेज ऑफ 70% शॅल बी गिवन टू द मार्क्स स्कोर्ड इन 10th बोर्ड्स. सो 10वीचे 70% कन्सिडर केले जाणार आहेत आणि ITIचे 30% कन्सिडर केले जातील मार्क्स. अशा पद्धतीने ते कन्सिडर केले जातील. 100% weightage will be given to the marks scored 10th board. If 2 or more candidates secure equal marks while preparing merit list, then the candidate of higher age will be considered. सो सेम मार्क्स पर्सेंटेज असले तर ज्यांचं एज जास्त आहे ते अगोदर कन्सिडर केले जातील. स्टँडर्ड ऑफ फिजिकल फिटनेस, एंगेजमेंट ऑफ अ सिलेक्टेड ट्रेड अप्रेंटिसशिप इज सब्जेक्ट टू हिज हर बिंग डिक्लेअर मेडिकली फिट ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी SL. सो तुमचं मेडिकल फिटचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. आता हाऊ टू अप्लाय, या पोझिशनसाठी आपण अप्लाय कशा पद्धतीने केला पाहिजे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू केअरफुली रीड द फुल ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द एज्युकेशनल नोट. सेकंड, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू रजिस्टर ऑन द ट्रेड अप्रेंटिसशिप ऑनलाईन इन फॉलोइंग पोर्टल. सो इथे डिटेल्स दिलेले आहेत. अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागेल अगोदर. कॅन्डिडेट शूड रजिस्टर देमसेल्फ फॉर अप्रेंटिसशिप इन अ गव्हर्नमेंट ऑफ द पोर्टल apprenticeship.gov.in या पोर्टलवर तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल. स्टेप 2मध्ये ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन ॲट हिंदुस्तान कॉपर लिमिटेड वेबसाईट. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करावं लागेल. अदरवाईज ॲप्लिकेशन विल नॉट बी कन्सिडर फायनली सबमिटेड. Registration on the above portal is mandatory for all the candidates whether they are applying on 10th basis or ITI basis. सो 10th आणि ITI बेसिससाठी ऑनलाईन पोर्टलनेच फॉर्म फिलअप करायचा आहे. गाईडलाईन फॉर पोर्टल ॲक्टिव्हिटीज ऑफ द ट्रेड अप्रेंटिसशिप ITI फ्रेशर्स अप्रेंटिसशिप ॲप्लिकंट्स. सो रजिस्ट्रेशन तुम्हाला अप्रेंटिसशिप पोर्टलवर आधारचा याच्याने करायचं आहे. तुमची प्रोफाईल तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्यानंतर बँक अकाउंट आणि KYC तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. कॅन्डिडेट एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स तुम्हाला अपडेट करायचे आहेत. आपला तुम्हाला ऑनलाईन तिथे सर्च करून इन मलंजखंड कॉपर प्रोजेक्ट SL ॲज पर द ट्रेड अगेन्स्ट ऑपॉर्च्युनिटी सर्च करून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. द कॅन्डिडेट्स ऑलरेडी इन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट इन एनी अदर ऑर्गनायझेशन इज नॉट एलिजिबल. तुम्ही ऑलरेडी अप्रेंटिसशिप घेत असाल तर तुम्ही यासाठी एलिजिबल नाही आहेत. द कॅन्डिडेट ऑलरेडी कंप्लीटेड अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट अंडर NAPS इज नॉट एलिजिबल. सो NAPS नॅशनल अप्रेंटिसशिप प्रोग्राम स्कीम, NAPSचा फुल फॉर्म आहे. या अंतर्गत ऑलरेडी तुम्ही जर कुठलंही ट्रेनिंग घेतलेलं असेल अप्रेंटिसशिपचं, तुम्ही या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल नाही आहेत. आफ्टर सिलेक्शन अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट विल बी जनरेटेड बाय द एस्टॅब्लिशमेंट फॉर अप्लाइड ऑन रिस्पेक्टिव्ह ट्रेड अपियर्स ॲज. सो ॲटोमॅटिक तुमचा कॉन्ट्रॅक्ट क्रिएट केला जाईल तुम्ही अप्लाय केल्यानंतर. पोर्टल अँड ईमेल इज टू बी व्हेरीफाईड बाय द ॲप्लिकंट रेग्युलरली टिल एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट अँड विल नीड अपडेट ॲज सजेस्टेड बाय RDSDE भोपाल. सो तुम्हाला पोर्टल नेहमी बघत राहावं लागेल नवीन अपडेटसाठी किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्ट साईन होतो तिथपर्यंत. लास्टली, डाउनलोड कॉपी ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट ड्युली साईन बाय द गार्डियन ॲज वेल ॲज अप्रूव्ड बाय द अप्रेंटिसशिप ॲडवायझर इन टू द सबमिटेड बाय ॲप्लिकंट अँड द सेम विल बी ॲक्सेप्टेड फॉर कंटिन्युईंग द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट. सो हाच अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कॉन्ट्रॅक्ट तुमचा कन्सिडर केला जाईल. सेकंड, ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. सो hindustancopper.com या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. तुमच्या पोझिशनसाठी जे तुम्ही अप्लाय करता. तुम्हाला डॉक्युमेंट टू बी अपलोडेड, द कॅन्डिडेट्स पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ, सिग्नेचर हे JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. द कॅन्डिडेट्स हू हॅव ITI पास अँड प्रायर टू द इयर 2019 शूड अपलोड ॲफिडेविट PDF फॉर्मॅट. जे 2019च्या अगोदर आहेत त्यांनी ॲफिडेविट अपडेट करायचं आहे. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग फ्रॉम एनिवेअर अर्लियर नॉर हॅव टेकन एम्प्लॉयमेंट एनिवेअर. काही जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत. सो या जनरल इन्स्ट्रक्शनचं रीड केल्यानंतर 10वीचे मार्क्स आणि त्या बाकीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत. महत्त्वाच्या डेट्स आपण इथे लक्षात घेऊयात. ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपनिंग डेट जी आहे ती 6/7 आहे, ऑलरेडी ओपन झालेले आहेत. कट ऑफ डेट फॉर एज अँड क्वालिफिकेशन अँड इन ऑल अदर आस्पेक्ट हा 5/8
ऑगस्ट महिन्याचा 5 तारखेपर्यंत ही प्रोसेस होईल. ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लोज डेटसुद्धा 5 ऑगस्ट आहे आणि पब्लिकेशन ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट लिस्ट ही तुमची 19 ऑगस्टला पब्लिश केली जाईल. त्यानंतर तुम्हाला कॉल लेटर येतील आणि त्या पद्धतीने जॉईनिंग प्रोसेस तुमची केली जाईल. सो अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अप्रेंटिसशिप असेल, गव्हर्नमेंट जॉब असतील, विविध स्कीम असतील किंवा एक्झाम परीक्षा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी क्वेश्चन सिरीजची प्रॅक्टिस असेल, तर या विविध माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.